कर्ण 2/2 म्हणजे त्या ठिकाणी 2 कर्ण असतात विद्यार्थी मित्र समभुज चौकोनाला. समभुज चौकोन म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान आणि त्याच्या चारही बाजू समान, मग एक बाजू 4.1 दिलेले इथं म्हणजे चारही बाजू 4.1 होणार. 4.1 4.1 आणि त्याचा एक कर्ण दिलाय 1.8 सेमी. आता इथं सूत्र तर आपण लिहिलं की समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. क्षेत्रफळ काढायचं या उदाहरणात. तर कर्ण 1 गुणिले कर्ण 2/2 पण इथं एकच कर्ण आहे. मग त्याच्या अगोदर आपल्याला दुसरा कर्ण शोधावा लागतोय. इथं कर्ण 1 आहे, हा कर्ण 2 आहे हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यावरून आता या ठिकाणी आपल्याला एक कर्ण दिलेला आहे, किती आहे 1.8 सेमी. ओके. आणि आपल्याला दुसरा कर्ण त्या ठिकाणी शोधायचा, हा शोधायचा. म्हणजे हा कर्ण इकडे जाणार आणि ह्या बाजू वर्ग मधून वजा होणार. बरोबर. एक कर्ण शोधायचा. एक कर्ण या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे, कर्ण 1.8 सेमी. आपल्याला दुसरा कर्ण शोधायचा. म्हणून दुसरा कर्ण शोधण्यासाठी आता असं होणार सूत्र, कर्ण दुसरा त्याच्या छेदात 2 कंसाचा वर्ग बरोबर इकडे जी बाजू वर्ग आहे त्यातून कर्ण 1/2 कंसाचा वर्ग वजा करायचा. बाजू वर्ग किती आहे? बाजू किती आहे? 4.1. 4.1 चा वर्ग वजा कर्ण 2 कर्ण 1. कर्ण 1 किती आहे? 1.8. 1.8/2 चा वर्ग. ओके. 41चं वर्गमूळ काढा. 41 × 41 47 4 41 चौक 4 चौक 16 160 164 आणि 4 168. बरोबर आहे का? बघा 168. इथे एक दशांश आहे, इथे एक दशांश आहे. म्हणजे उत्तरामध्ये 2 दशांश आहे, अगोदर 2 अंकाच्या अगोदर दशांश येणार. 16.81 वजा इथं पहिल्यांदा भागाकार करा. 1.8 ला जर 2 न भागलं, 1.8 ला जर 2 न भागलं तर 0.9 येते. बरोबर. आणि 0.9 चा पुन्हा वर्ग करा. 0.9 गुणिले 0.9 99 81 आणि इथं पण 2 अंक आहेत म्हणून अशा प्रकारे येणार आहे 0.81. ओके. तिकडे पुसतो, आपल्याला जागा लागेल पुन्हा. ह्यांची वजाबाकी करा. 16.81 वजा 0.81 0.16 काय आलं? कर्ण 2 जे आहे भागिले 2 चा वर्ग. वर्गाचं चिन्ह काढून टाका. तर इथं किती येणार? मग वर्गमूळ 4 येणार. म्हणजे कर्ण 2/4 येणार. आणि मग हे 2 इकडे जाणार आणि गुणाकार करणार. 4 दुनी 8 होणार. म्हणजे दुसरा कर्ण निघाला. कर्ण 2 बरोबर 8 सेंटीमीटर. आता आपण काढू शकतो समभुज चौकोनात क्षेत्रफळ कर्ण 1 गुणिले कर्ण 2/8. कर्ण 1 किती आहे? 1.8. 1.8 गुणिले कर्ण 2 आहे 8 भागिले किती आहे? 2. 2 चौक 8 18 चौक 72 म्हणजे 7.2 क्षेत्रफळ काढायचं ना. त्याचं क्षेत्रफळ असेल तर 14 सेमी येणार. मग सेमी मध्ये लांब आहे 7.2 सेमी.